नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात एकदम सुपर डुपर रांगोळ्यांसोबत पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि खरंच एकदम छान रांगोळ्या आहे आजच्या व्हिडिओमधल्या. नक्कीच तुम्हाला आवडतील आणि तुम्हाला काढावे वाटतील अशाच रांगोळ्या आहे. तुम्हाला असं वाटेल, "अरे बापरे! या रांगोळ्या मी कधी माझ्या दारासमोर काढेल?" असं होऊन जाईल. खरंच सोप्या आणि म्हणजे मी सांगते ना, की खरंच सोप्या आणि सुंदर आहे. आणि दिसायला तर एकदम अट्रॅक्टिव्ह आहे. टिपक्यांच्याच रांगोळ्या आहे, ज्या मैत्रिणींना टिपक्यांच्या रांगोळ्या आवडतात त्यांच्यासाठी तर एकदम महत्त्वाचाच व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मैत्रिणींनो. आणि जर तुम्हाला आजच्या रांगोळ्या आवडल्या तर नक्की लाईक करा आणि ट्राय करा तुमच्या दारासमोर. खूप सुंदर दिसतील तुमच्या दरवाजासमोर त्या. तर पहिली रांगोळी आपली 3 ते 2 टिपक्यांची आहे. बेसिक रांगोळी आपण काढून घेतली आणि बाजूने सफेद कलर आणि पिवळ्या कलरचं कॉम्बिनेशन देऊन टिपका काढून घेतला मोठा आणि त्याला केंद्रवर्धिनीचा आकार दिलाय. तर मैत्रिणींनो, प्रत्येक रांगोळी मी एकदम तुम्हाला एक्सप्लेन करून सांगत असते, जेणेकरून तुम्हालाही समजलं पाहिजे कशा पद्धतीने प्रत्येक आकार हा काढला गेला आहे. कारण की माझं काम आहे ते तुम्हाला रांगोळी शिकवणं. तर तुम्ही नक्की मन लावून व्हिडिओ बघत जा आणि रांगोळी पण एकदम मन लावून बघत जा. तुम्ही जर दारासमोर रोज रांगोळ्या काढत असाल, तुमच्यासाठी हे व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहेत. कारण की रोज त्याच-त्याच रांगोळ्या काढून जर तुम्हाला कंटाळा आला आहे, कुठली रांगोळी काढू सुचत नाही, कारण की नाही सुचत, आपण त्याच-त्याच रांगोळ्या काढतो. तर आपल्या चॅनलवर तुम्हाला पूर्ण महिन्याभरासाठी प्रत्येक दिवसाची वेगवेगळी रांगोळी बघायला मिळणार आहेत. तर तुम्ही जर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑल नावाच्या ऑप्शनवर पण क्लिक करा. म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचेल. मी ज्या पोस्ट टाकते, कम्युनिटी पोस्ट वगैरे, त्याचं पण नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर पोहोचेल आणि तुम्हाला व्हिडिओ बघता येईल. म्हणजे तुम्ही जरी विसरलात, तर तुम्हाला सारखं-सारखं नोटिफिकेशन येईल. आणि जरी नोटिफिकेशन नसेल येत मैत्रिणींनो, तर तुम्ही डायरेक्ट चॅनलवर जाऊनही व्हिडिओ बघू शकतात. काहीच प्रॉब्लेम नाहीये. तर बघता-बघता आपली पहिली रांगोळी पूर्ण झालेली आहे. दुसरी रांगोळी आपली 3 ते 2 टिपक्यांचीच आहे. त्याला आपण चांदणीचा आकार द्यायचा होता म्हणून बाजूने एक-एक टिपके ॲडजस्ट केलेले आहे. तर चांदणीचा आकार काढून घेतलाय आणि बाजूने पिवळ्या कलरचं टिपके देतोय मोठे-मोठे. आणि म्हणजे 2 कलरचं कॉम्बिनेशन वापरले आधीच्या रांगोळीसारखंच. आणि इथे आपण त्या टिपक्याला पाकळीचा आकार देणार आहोत. मी तुम्हाला हे शिकवलेलं आहे आधी एका व्हिडिओमध्ये. तरी पण तुम्हाला जमत नसेल तर प्रॅक्टिस करा मैत्रिणींनो. रांगोळी काढणं काही अवघड काम नाही. डेलीच्या रांगोळ्या काढणं तरी काहीच अवघड काम नाहीये. तर हळू प्रॅक्टिस करा. बऱ्याच मैत्रिणींची कमेंट पण येते, की आम्हाला रांगोळी काढायला आवडते, पण जमत नाही. तर अशा मैत्रिणींना सांगायचंय मला, तुम्ही छोटे-छोटे आकार घेऊन रांगोळी काढा, टिपके काढा, लाईन काढून बघा. आणि चॅनलवर अशा पण रांगोळ्या आहेत 1-1, 2-2 मिनिटात होणाऱ्या, त्या ट्राय करून बघा. रोज जर दारासमोर रांगोळी काढली ना मैत्रिणींनो, आपोआप तुमची प्रॅक्टिस होईल आणि एक दिवस नक्की तुम्हाला रांगोळी जमेल. एका दिवसात तर नाही जमणार, पण एक दिवस नक्की जमेल. तुम्हाला मी गॅरंटी देऊन सांगते. आणि सोप्याच असतात रांगोळ्या जेणेकरून सर्वांना जमाव्या, म्हणून मी सोप्याच रांगोळ्या काढत असते. आणि सकाळी खूप घाई-गडबड असते, तर त्या घाई-गडबडीतही पटकन एकदम सुंदर रांगोळी तुमच्या दारासमोर राहावी. तर बघू शकता, बाजूची आपण डिझाइन काढून घेतली. मध्ये स्वस्तिकचं चिन्ह काढतोय, तुम्ही त्याऐवजी दुसरं पण चिन्ह काढू शकता. ही रांगोळी रेडी झालेली आहे आपली. पुढची रांगोळी पण 3 ते 2 टिपक्यांची आहे. सुंदर आहे ही पण रांगोळी. त्याला असा गोलाकार पाकळीचा आकार देऊन घेतला आहे. सर्वच रांगोळ्या खूप सुंदर आहे. पण यातली एक रांगोळी ती मला खूप जास्त आवडली आहे. येईल ती रांगोळी पुढे. ती रांगोळी नक्की ट्राय करा. ती रांगोळी दिसायला असं वाटतंय, "अरे बापरे! ही रांगोळी कशी काढली असणार आहे? अवघड वाटते काढायला." पण मी एकदम सोप्या पद्धतीने काढून दाखवली मैत्रिणींनो. तर तुम्ही पण रांगोळ्या नक्की ट्राय करा ह्या. तुम्ही बघितलंच असणार आहे, आपण तेच-तेच आकार वापरतोय. केंद्रवर्धिनी, लाईन, टिपके, पण डिझाइन पूर्ण वेगळे आहेत. कारण की आकार तर म्हणजे रांगोळीमध्ये हेच कॉमन शेप असतात. केंद्रवदनी, टिपके वगैरे फुलांच्या रांगोळ्या. पण त्याची वेगवेगळी डिझाइन कशी तयार करायची हे आपल्यावर आहे. त्यामुळे तुम्ही पटापट रांगोळ्या शिका आणि नवनवीन डिझाईन्स तयार करायला पण शिका.
म्हणजे तुम्ही रोज दारासमोर नवीन रांगोळी काढू शकाल. कलर कॉम्बिनेशन पण 2-3 कलरचं वापरलंय आपण, जसं की केशरी कलर वापरलाय आजच्या रांगोळ्यांमध्ये, राणी कलर, पिवळा कलर, अजून हिरवा कलर. तुम्ही पण असे वेगवेगळे कलर वापरून रांगोळी काढत चला. छान दिसते रांगोळी. आणि ह्या रांगोळीमध्ये बघा आपण औषधाचं जे बॉटलचं झाकण असतं, त्याचा वापर केला आहे चपटा आकार द्यायला त्या टिपक्याला. म्हणजे तुम्ही घरगुती जे साहित्य असतं, जे काही कामाचं नाही राहत, त्यापासूनही रांगोळी टूल्स तयार करू शकतात. असं स्पेशली तुम्ही विकत घेण्याची गरज नाही. पण तुम्हाला जर आवड आहे, तर तुम्ही घेऊ शकतात. तर बघा मैत्रिणींनो, ही रांगोळी ती मी जी तुम्हाला सांगितली ती. तर स्टेप बाय स्टेप व्यवस्थित बघा आणि जेव्हा तो रिझल्ट आहे, म्हणजे जी रांगोळी आहे, ती बघा शेवटी कशी आहे ती. तुम्हाला नक्की जमेल. आपण चांदणीचा आकार दिलाय, पण कर्वमध्ये चांदणी काढली आहे आणि पुन्हा एकदा त्याला एक वरतून एक पुन्हा एक लेयर दिला आहे आणि त्याला असे जॉइंट करून घेतलेलं आहे गोलाकार देऊन आणि ही आपली डिझाइन तयार झाली. आणि मग बाजूने तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसऱ्या डिझाईन्स काढू शकतात. ठिपक्यांच्या काढा किंवा लाईन काढा. म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार डिझाइन तयार करू शकता. पण खूप जास्त आवडली मला आजच्या व्हिडिओमधली ही रांगोळी. मी अजून दारासमोर काढलेली नाही, पण नक्की ट्राय करेल मी. आता इथे ट्राय केली, इथे जमली म्हणजे तिथे पण जमणारच आहे. आणि या रांगोळीतलं कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतंय. पिवळं आणि राणी कलर वापरलाय, पिवळा आणि राणी कलर आणि मध्ये हिरव्या कलरचा टिपका काढलेला आहे आपण. नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर रांगोळ्या कशा वाटल्या कमेंट करायला अजिबात विसरू नका मैत्रिणींनो. मी तुमच्या कमेंटची वाट बघेल. प्लस तुम्ही ह्या रांगोळ्या ट्राय केल्या की नाही आणि तुम्हाला आवडल्या की नाही हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये पण आपण अशाच छान-छान रांगोळ्या बघणार आहोत. तर न चुकता व्हिडिओ बघा आणि हो 1 एप्रिलपासून आपला रांगोळीचा टायमिंग म्हणजे व्हिडिओचा टाईम चेंज केलाय लाँग व्हिडिओचा. जो की दुपारी 1 वाजता आपला व्हिडिओ अपलोड व्हायचा म्हणजे तुमच्यासमोर यायचा. तो आता रोज दुपारी 2 वाजता तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर नक्की व्हिडिओ बघा, वेळात वेळ काढून व्हिडिओ बघा आणि रोज नवीन रांगोळ्या शिका आणि पूर्ण महिनाभरासाठी रोज नवीन रांगोळी तुमच्या दारासमोर काढा. तर बऱ्याच मैत्रिणी मला कमेंट करताय, की आम्ही तुमच्याकडनं रांगोळ्या शिकतोय आणि रोज नवीन रांगोळ्या काढायला शिकलोय. रोज नवीन डिझाईन्स दारासमोर काढतो आणि छान वाटतं जे बाकीच्या मैत्रिणी पण त्यांचं कौतुक करतात. तर खरंच धन्यवाद मैत्रिणींनो. तर अशाच नवनवीन डिझाईन शिका. तर भेटूया पुढच्या भागात अशाच सोप्या, सुंदर, झटपट होणाऱ्या रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा दारासमोर. रोज छोटीशी का होईना रांगोळी काढा आणि रोज नवीन रांगोळी शिका. धन्यवाद. बाय बाय.